नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार पुन्हा एकदा स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत आरोग्य खाते हे एक डिजिटल आरोग्य खाते आहे जे तुमच्या आरोग्यविषयक माहितीचे केंद्रीकृत आणि सुरक्षित डिजिटल रेकॉर्ड ठेवते. याचा उपयोग तुमच्या आरोग्य नोंदी म्हणजेच मेडिकल रेकॉर्ड्स व्यवस्थापित करण्यासाठी, डॉक्टरांना तुमच्या आरोग्य इतिहासाची माहिती देण्यासाठी आणि आरोग्य सेवांमध्ये सुलभ प्रवेश मिळवण्यासाठी होतो. आपण पाहूयात या आभा कार्डचे काय काय मुख्य उपयोग आहेत. आभा कार्ड तुमच्या वैद्यकीय नोंदी जसे की प्रिस्क्रिप्शन, चाचणी अहवाल आणि डिस्चार्ज सारांश सर्व एकाच ठिकाणी ठेवते. त्याच्यानंतर डॉक्टर तुमच्या आरोग्य इतिहासाची माहिती सहजपणे मिळवू शकतात, ज्यामुळे योग्य निदान आणि उपचारामध्ये मदत होते. जर तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलात तर त्यांना तुमच्या आरोग्य इतिहास जाणून घेण्यासाठी तुमच्याकडून विचारण्याची किंवा कागदपत्रे शोधण्याची गरज लागत नाही. आभा कार्डच्या मदतीने ते तुमची सर्व माहिती सहजपणे पाहू शकतात आणि त्यानुसार तुमच्यावर लवकर उपचार करू शकतात. मित्रांनो, हे आभा कार्ड काढण्याची पद्धत एकदम सोपी झालेली आहे आणि मोबाईलमधून तुम्ही आभा कार्ड डाउनलोड करू शकता, ते पण अगदी फ्रीमध्ये. चला तर पाहूया संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे आभा कार्ड डाउनलोड असं सर्च करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. आभा कार्ड डाउनलोड असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जी आभा कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे, पहिल्या नंबरची वेबसाईट आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर म्हणजेच आभा कार्ड, आणि त्या ऑरेंज कलरचा जो ऑप्शन दिसतो मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला क्रिएट आभा नंबर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे याल आणि असं इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. आणि पहिल्या नंबरचा जो ऑप्शन दिसतोय क्रिएट युअर आभा नंबर युजिंग आधार, आपल्याला आधार कार्ड नंबरद्वारे आपलं आभा कार्ड काढायचं आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर मित्रांनो, आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे गरजेचं आहे. इथे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP आपल्याला पुढे टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आपल्याला आणि खाली स्क्रोल डाऊन करत खाली ऑप्शन दिसतो बघा, आय ॲग्री. त्या आय ॲग्री या ऑप्शनवर टिक मार्क करून इथे आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे. 0+2 = असा तो कॅप्चा कोड आहे. तर तो आपल्याला इथे जे काही प्लस मायनस असेल ते इथे आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. इथे आपल्याला मित्रांनो आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर जो OTP आला असेल आपल्या मोबाईलमध्ये, तो इथे आपल्याला टाकायचा आहे आणि आपला मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला जर तुमच्याकडे ईमेल ID जर असेल तर इथे व्हेरीफाय करायचं आहे आणि जर समजा तुमच्याकडे ईमेल ID नसेल तर स्किप फॉर नाव या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो, इंटर आभा ॲड्रेस, इथे तुम्ही तुमचा आभा ॲड्रेस म्हणजे तुमचा, हे बघा खाली सजेशन दिलेत, त्याच्यापैकी कोणताही एक तुम्ही निवडू शकता. इथे निवडू शकता तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत खाली ब्ल्यू कलरमध्ये. हे तुमचे आभा ॲड्रेस म्हणून तुम्ही त्याच्यापैकी कोणताही एक निवडू शकता आणि क्रिएट आभा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. सजेशन आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक आपण निवडूयात आणि क्रिएट आभा या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जाऊयात. आणि पुढे गेल्यानंतर मित्रांनो, तुमचं काम झालेलं आहे. तुमचं आभा कार्ड इथे दिसते आपल्याला तयार झालेलं आहे. आता हे आभा कार्ड तुमचं तयार जे झालेलं आहे त्याच्यावर वरती जो ऑप्शन दिसतोय डाउनलोड आभा कार्ड, त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला मित्रांनो तुमचं आभा कार्ड डाउनलोड करायचं आहे. तर अतिशय ही सोपी पद्धत होती मित्रांनो. आभा कार्ड हे आत्ताच काढून घ्या, कारण भविष्यात ते तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकते. अशा प्रकारे
महत्त्वाचा व्हिडिओ होता हा मित्रांनो. माहिती आवडल्यास शेअर नक्की करा आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील. धन्यवाद.